तर बघा काय माहिती आहे, अर्थसंकल्प 2026मध्ये आयकर व्यवस्थेत मोठा बदल झाला आहे. यानुसार वार्षिक 12 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर पूर्णपणे करमुक्ती जाहीर करण्यात आली आहे. यामुळे लाखो मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठा फायदा झाला आहे, कारण आता तुमच्या हातात अधिक पैसे राहतील आणि खर्च करण्याची क्षमता वाढणार आहे. नवीन कर व्यवस्था कशी? नव्या पद्धतीत 4 लाखापर्यंत उत्पन्नावर शून्य कर, 4 ते 8 लाखावर 5%, 8 ते 12 लाखावर 10% कर आकारला जातो. पण 12 लाखापर्यंत एकूण करावर 60,000 रुपयापर्यंतची सूट मिळते. त्यामुळे प्रभावीपणे संपूर्ण 12 लाख रुपये करमुक्त होतात. पगारदारांना 75,000ची स्टँडर्ड डिडक्शन मिळते, त्यामुळे त्यांचे 12.75 लाखपर्यंत उत्पन्न करमुक्त राहते. जर उत्पन्न 12 लाख रुपयापर्यंत वर गेले असेल तर कराची गणना वेगळ्या पद्धतीने होते. उदाहरणार्थ 12 ते 16 लाखावर 15%, 16 ते 20 लाखावर 20%, 20 ते 24 लाखावर 25% आणि 24 लाखापेक्षा जास्त 30% कर लागतो. मात्र जादा उत्पन्नावर अतिरिक्त कर लागतो, याला मार्जिनल रिलीफ म्हणतात. जुन्या अर्थसंकल्पात जुन्या आयकर पद्धतीत कोणत्या बदल करण्यात आले नाही. ज्यांना गुंतवणुकीच्या वीज सवलती जसे 80C घर कर्ज व्याज हव्यात ते जुनी व्यवस्था निवडू शकतात. पण नव्या व्यवस्थेत करदर कमी असल्याने बहुतांश मध्यमवर्गीयासाठी ते अधिक फायदेशीर ठरते. या नवीन निर्णयामुळे मध्यमवर्गीयांच्या खिशात अधिक रक्कम राहील, त्यामुळे घराउपयोगी वस्तूची मागणी वाढेल आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. पूर्वी 12 लाख उत्पन्नावर सुमारे 80,000 कर भरावा लागत होता. आता तो पूर्णपणे वाचेल, त्यामुळे बचत आणि गुंतवणुकीची वाढण्याची शक्यता आहे. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.